श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश स्वामी महाराजांची प्रार्थना करून घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. सर्वांना आदेश. नामाला किती महत्त्व आहे आणि थोडं भौतिक जीवनाबद्दल याच्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. बघा, माणसाचं जे जीवन आहे, जे आयुष्य आहे, त्याच्या भौतिक जीवनामध्ये, त्याच्या अहंकारामध्ये, त्याच्या कामधंद्यामध्ये त्याचं जीवन गेलेलं असतं. आणि त्या कामामध्ये अशा अहंकारी माणसांना त्याच्या प्रारब्धानुसार, त्याच्या पूर्वसंचितानुसार ईश्वर त्यांना भरपूर काही पैसा अडका देत असतो. कारण की त्यांचं सुकृत चांगलं असतं, पूर्व पुण्याही चांगली असते. म्हणून या जन्मामध्ये त्यांना खूप काय परमेश्वर भरभरून देत असतो. पण त्याच्या मागचं कारण पण असं आहे. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे, महाराज, जे वाईट कर्म करतात ते कसे काय सुखी राहतात, ते कसे काय आनंदात राहतात, ते कसे काय गाडी घोडे घेऊन फिरतात, मग त्यांच्या जीवनात संकट काय येत नाही, ते लोकांना इतके त्रास देतात, लोकांच्या टाळूवरचं लोणी पण खातात, एवढे विचित्र प्रकारची माणसं आहेत. मग ते समाजामध्ये वरती मान करून कसे काय फिरत असतात. पण आता ठीक आहे, असो, काय हरकत नाही म्हणलं. तर ही माणसाचा विवेक असतो, त्याची करण्याची विचाराची जी पद्धत आहे ती तेवढीच असते. त्याच्यामुळं त्याला समजत नसतं. बघा, त्याचं पूर्वप्रारब्ध चांगलं आहे, पूर्वसंचित चांगलं आहे. म्हणून देव त्याला देव देण्यापेक्षा, देव बोलण्यापेक्षा त्यांनी केलेली अनेक जन्मोजन्मीची जी पुण्याई होती त्याला ह्या जन्मामध्ये ती फळाला आली आणि त्याला न मागता त्या गोष्टी मिळायला लागल्या. याला कर्म असं म्हटलं गेलेलं आहे. प्रारब्ध सुंदर, आपण बोलतो ना, सुकृत सुंदर असावं लागतं. आणि त्याच्यामुळे ईश्वर त्याला देत असतो. आणि दिल्यामुळे पण तो त्याचं सत्कर्म न करता तो त्याचा वाईट उपयोग करत राहतो. म्हणजे त्या पैशाचा वाईट उपयोग करत राहतो. ज्यावेळेस माणूस उदरामध्ये जन्माला येतो, ज्यावेळेस तो बाहेर आल्यावर जे काय देवाचं ज्ञान असतं, ज्यावेळेस त्याचा देवासंगती संवाद असतो, ती लिंक तुटली जाते, ते केंद्र बंद होतं आणि त्याला या मृत्यूलोकाचं, जी या मृत्यूलोकामध्ये माया आहे तिचं आकर्षण होतं. म्हणून याला मृत्यूलोक असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याला विस्मरण होत असतं त्या गोष्टींचं. त्याला समजत नाही नक्की मी किती पुण्य केलेलं आहे. आणि मग तो जसा जसा मोठा होत राहतो त्या पद्धतीने त्याची बुद्धी चेंज होत राहते. आणि त्याची बुद्धी जशी जशी चेंज होते त्या पद्धतीने तो वागू लागतो. आणि एखाद्याला बोलतात ना, न मागता ते मिळालं जातं. अचानकच इतकं धन मिळतं न कष्ट करता, तर त्याला त्याची जाण राहत नाही. मग त्याच्या हातातनं अनेक पापं घडायला लागतात, अनेक दुष्कर्म घडायला लागतात, वाम मार्गाकडे जायला लागतो आणि वाईट कर्म करून बसतो.
पण त्याला एवढं माहिती नाही आहे, कारण की जे मागचं सुकृत आहे, अनेक जन्मांचं सुकृत आहे, देव त्याला देत राहतो आणि ते संपवत राहतो. घे बाबा, काय पाहिजे तेवढं घे आणि एकदाचं संपून टाक. पण त्याला ते कळत नसतं. त्याला वाटतं हे माझ्या कष्टाने मला मिळतंय आणि मी कमवतोय, माझ्या हातापायांमध्ये ताकद आहे, माझा विवेक आहे, हे सगळं मी स्वतः करतोय. हा मीच अहंकार माणसाला संपवतो आणि तो अहंकार नंतर मग त्यांची वाईट दुर्गती करत असतो. म्हणून माणसाला कोणी मारणे, कोणी संपवणे हे कोणाच्या हातात नसतं. त्याचीच कर्म त्याला मारत असतात आणि तीच कर्म त्याला खाली पाडत असतात. आणि त्याचं ज्यावेळेस ते पुण्य संपलं जातं आणि मग अचानक असा दिवस निर्माण होतो तो तुम्ही विचारही करू शकत नाही. मग सर्व प्रॉपर्टी विकायला लागते, घरदार विकावं लागतं, जमीन विकावी लागते आणि देशोधडीला लागला जातो. कारण की त्यावेळेस त्यांनी साधू संगत केली नाही आणि साधू संतांचं ऐकलं नाही, चांगल्या महापुरुषांचं ऐकलं नाही, त्यांची निंदा करत राहिला. त्याच्यामुळे अशा लोकांची सर्वात जास्त दुर्गती होते. कारण की देवाने सर्व दिले, देवाने बुद्धी पण दिली होती, पण त्या बुद्धीचा चांगला वापर न केल्यामुळे तो वाईट मार्गाला लागला. चांगल्या मार्गाला न लागता साधू संतांचा अपमान करत राहिला. त्याच्यामुळे अशा लोकांना काही कालानंतर सर्वात मोठी हानी बसते. बरीच लोक आहेत, मी माझ्या डोळ्यांनी पाहतोय. मी प्रत्येकाला सांगतो, बाबांनो, हा अहंकार तुम्हाला कामा येणार नाही आहे. त्या अहंकारामधून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला नामाची खूप गरज आहे. जोपर्यंत तुम्ही नाम घेत नाही, श्री स्वामी समर्थ हे नाम घेत नाही, या तुमचा कुठलाही दैवत आवडता असेल त्याचं नाव घेत नाही, तोपर्यंत तुमचा अहंकार, मद, मत्सर, दंभ ह्या गोष्टी गळणार नाही. आणि त्या नामातनं प्रत्येक जणांनी बघा, नामही कसं प्राप्त होतं आपल्याला, तर ते कीर्तनामधून, सत्संगामधून, प्रबोधनामधून, साधू संतांच्या संगतीत राहिल्यामधून आणि चांगल्या व्यक्तींमध्ये राहिल्यावरती आपल्याला नामाचा महिमा कळाला जातो. मग ते नाम कसं घ्यावं, जोपर्यंत तुम्ही साधूंची गाठ घेत नाही, जोपर्यंत संतांच्या सानिध्यात बसत नाही, तोपर्यंत तुम्हाला देव कळणार नाही आणि त्या देवाचं नाम काय हेही समजणार नाही आणि त्या नामामध्ये किती सामर्थ्य आहे हेही तुम्हाला समजणार नाही. म्हणून अनेक लोक आयुष्य तर कामधंद्यामध्ये घालवता, पण ते घालवण्यामध्ये त्यांना समजत नाही आम्हाला काय करायचं आहे नक्की, आमचं ध्येय काय आहे, आम्ही कशासाठी जन्माला आलो आहोत, आम्ही काय करायला हवं आहे. आम्ही फक्त काय करतो, आमची मुलं बाळं, आमचे नातेवाईक इतक्यातच आम्ही अडकून राहतो, आमचे मित्रपरिवार, याच्या बाहेर आम्ही पडत नाही. मग त्यांना वाटतं हेच विश्व खूप मोठं आहे आणि याच्यातच सर्व काय आहे, असा हा त्यांचा भ्रम आहे. पण त्या भ्रमात जगून ज्या वेळेस उतरतं वय होतं, उतरतं वय झाल्यावरती तो अहंकार, तो मदामध्ये राहतो माणूस, म्हणजे स्वतःच्या धुंदीत राहतो. त्यावेळेस त्याला कळत नसतं नक्की काय करावं. त्यावेळेस साधू संत पण सानिध्यात घेत नाही, साधू संत पण जवळ घेत नाही, कारण की आयुष्य मजेत गेलेलं असतं. आणि मग त्याला काय वाटतं, म्हातारपणी काहीतरी करावं. पण ते म्हातारपण एक नाटक कसं बघतो आपण त्याप्रमाणे असतं. ते म्हातारपण म्हणजे नाटक, पण ते नाटकाप्रमाणे ते म्हातारं वागायला लागतं. मग ते नाटक करून तो परमार्थ त्या नाटकाप्रमाणे करून काही त्याचा उपयोग होत नाही, नाम घेऊन काही उपयोग होत नाही. दुसऱ्याचं उदाहरण देण्यापेक्षा मी माझ्या परमपिताजी यांचंच उदाहरण देतो. म्हणजे आयुष्यभर खूप काम केलं, खूप पैसा कमवला, नामही घेतली, ईश्वराची सेवा घेतली, पण कुठंतरी पैशाचा अहंकार असतो. त्याला वाटतं अरे काय नाही, जोपर्यंत मला पेन्शन चालू आहे 50-60 हजार रुपये, मला कोण काय करणार आहे.
पण वेळ अशी असते ती तुम्हाला सांगू देत नाही. चालता चालता माणूस कधी चिखलात तोंडावर पडेल आणि तोंड काळं निळं होईल याची गॅरंटी नाही. तसंच काय आज त्यांच्या भोवती झालं. मागून तर मागले नाही, समोरून पूर्ण भूताची अवस्था निर्माण झाली. म्हणलं ह्यालाच नामाचा महिमा असं म्हणतात. म्हणलं जोपर्यंत मुखात नाम नाही तोपर्यंत अशीच चिखलात लोळणार म्हणलं तुम्ही. मग तुमच्यात आणि डुकरामध्ये काय फरक आहे? काही फरक नाही. म्हणून जो अहंकारी व्यक्ती असतो, जो मनामध्ये दंभ असतो, जो मनामध्ये विश्वाला विसरून जातो, त्याची डुकरासारखी अवस्था होते. काय होते? मग त्याला उचलायला त्यावेळेस कोण येत नसतं, त्याला उठता पण येत नाही आणि तो त्याला हाक मारायचा प्रयत्न करतो. अरे कोण आहे का रे बाबा, कोण आहे का मला उचलायला? पण त्यावेळेस कोणीही भेटत नाही. अशा लोकांची अशी अवस्था होते. म्हणजे बघा, हे एक उदाहरण आहे. असं बोलत नाही माझे वडील नास्तिक आहेत, पण एक तुम्हाला उदाहरण दिलं. कधी आम्हाला वाटलं तर 10 मिनटं आम्ही नामस्मरण करतो आणि 2-2, 4-4 दिवस आमच्या मुखात नामच येत नाही. आणि मग कुठंतरी आम्हाला एक अहंकार वाटतो, अरे काय नाही, माझं म्हातारपण सुखात जाईल, माझ्याकडे इतका पैसा आहे. तो पैसा कामा येतो का? समजा तिथं जर मी पोचलो नसतो तर त्या व्यक्तीला उठवण्यासाठी कोण आलं असतं का? अशा ठिकाणी व्यक्ती पडला ज्या ठिकाणी पाऊस आहे, प्रत्येकजण आपल्या घरात बसलेले आहेत, कोणी बाहेर नाही आहे, त्या ठिकाणी उचलायला कोण नाही आहे. तो माणूस असाच पालता झोपून आहे, त्याला साधं उठता येत नाही, फक्त उताना झाला आणि पाहतोय इकडे तिकडे. काय माणसाची अवस्था आहे. ह्यालाच काळ असं म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलं गेलेलं आहे? हे जे युग आहे हे काळाचं युग म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलं गेलेलं आहे? काळ. काळ कधी आपली हानी करल याची गॅरंटी नाही. म्हणून अहंकार करू नये, मद करू नये पैशाचा. त्याच्यासाठी नाम हवंय आणि ते नामच तुम्हाला या दंभामधून बाहेर काढेल. म्हणून काय संतांच्या घरामध्ये संतच निर्माण होतात असं कोणी सांगितलंय का तुम्हाला? नाही ना. पण अशांच्याच पोटी संत जन्माला येतात, कारण की त्या व्यक्तींचं पण पुण्य थोडं असतं. मी काय सुकृत मागे जावा. पुण्य, पुण्य कशाला म्हणतात? त्या पुण्यानुसार एखादा अधिकारी जन्माला येतो आणि त्यांच्या घरामध्ये जर एखादा अधिकारी जन्माला आला तर ज्या वेळेस एखादा अधिकारी मार्गदर्शन करतो तर त्याचं ऐकावं, म्हणजे अशी उत्तानं पडायची वेळ येत नाही. येते का लक्षामध्ये काय म्हणतोय? हे काही त्याच व्यक्तीचं उदाहरण आहे का? नाही. अनेक जण असे आहेत. कोण पुढे अचानकच बाईकवरती ओढ्यामध्ये जाऊन खाली पडतो, समजत नाही, कळत नाही, एक दिवस तिथंच झोपलेला असतो. अशी बेकार अवस्था आहे. हे डोळ्यांनी पाहिलेल्या घटना आहेत मी. काही बेवडे पैसा आमाप आहे घरामध्ये, पण लेंग्यात मुतून ब्रिजपाशी पडतात. बघितलं तुम्ही? काय बेकार अवस्था आहे. म्हणजे सर्व देवाने दिलंय, पण आम्हाला नीट खाता येत नाही. आम्हाला फक्त आमचं पुण्य संपवायचं आहे, आम्हाला पापं वाढवायची आहे आणि नरकाचं द्वार धरायचं आहे. म्हणून आपले संत का सांगत आलेत? बाबांनो नाम घ्या. नामाला खूप महत्त्व आहे. अहो नामातनं अनेक ऋषीमुनी तरले, नामातनं तुम्ही आम्ही तरतोय. म्हणून अहंकारी माणसाला मी का सांगतोय? बाबा अहंकार जास्त काळ टिकणार नाही. अनेक लोक विमानात सेल्फी काढत होते आणि ते विमान काही फुटावर जाऊन पडलं आणि सगळ्यांची राख रांगोळी झाली. पाहिलं तुम्ही? काय आलं तुमच्या आमच्या संगती? जर आम्हाला तिथं उभं करा, समजा आम्हीच त्या विमानात होतो, कशी माणसं जळाली, किती वेदना झाल्या असतील याचा विचार करा. कशा वेदना झाल्या असतील, कशी आग आग शरीराची. अहो एखादी कोंबडी भासतो अशी अवस्था झाली. काय झाली? लहान लहान मुलं होती, जळून खाक झाली. व्हिडिओ आहेत त्याचे, बघा तुम्ही. कधी मुखात नाम आहे नाही. त्याच्यात अशी पण घटना जळली. भगवद्गीता जळाली नाही. जळाली का? होती जशी होती त्याचप्रमाणे होती. आता काही लोक बोलतात बॅगी पण तशाच होत्या. लोकांना तर्कवितर्क करायला खूप आवडतं, पण तो माणूस विचार करत नाही. तिथं भगवद्गीता होती, ते कागदाने भरलेले कागद होते सगळे त्याच्यामध्ये, त्याच्यात भगवद्गीता सगळी लिहिलेली होती. ते बरं, ते कागद एक कुठेही खड्डा पडला नाही. देवाने दाखवून दिलं माझं अस्तित्व आहे. बाबांनो तुम्ही जे आहात ते किड्या माकड्यांसारखे आहात.
जसे 4 पायाचे प्राणी आहेत तसे तुम्ही आहात. म्हणून कर्म करा, चांगली कर्म करा, अहंकारामध्ये राहू नका आणि माझं नाम घ्या आणि त्या नामातनं तुमचा उद्धार करून घ्या. परत परत या मृत्यूलोकामध्ये तुम्हाला यावं लागणार नाही. कारण याला मृत्यूलोक असं म्हटलं गेलेलं आहे, याला कर्मलोक असं म्हटलं गेलेलं आहे. या युगामध्ये कोणीही सुखी राहणार नाही माझ्या सगट. तुम्हाला वाटतं मी सुखी दिसतोय? नाही. मला पण हिवाळा, उन्हाळा, पावसाळा येतच राहतो. पण कुठेतरी महाराजांची दयादृष्टी, कृपादृष्टी आहे, ती सहन करायची ताकद आहे आमच्यामध्ये. पण सर्वसामान्य काय कायम रडत असतो. पण त्याला माहीत नाही, याला मृत्यूलोक असं म्हटलं गेलेलं आहे. इथं सुख दुःख येतच राहणार, इथं कोणीही सुटणार नाही आहेत. कारण की हे मृत्यूलोक सेपरेट मानवासाठीच घडवलंय, कारण की त्याची कर्म भोगण्यासाठी आणि त्याला मोक्ष मिळण्यासाठी. कारण की या मृत्यूलोकामध्ये, या मृत्यूलोकाचा इतका महिमा मोठा आहे, तर तुम्हाला याच्यातनं सुटका पण मिळते. पुनरपी जन्म घ्यावा लागत नाही आईच्या उदरामध्ये. तर ईश्वराच्या चरणापाशी तुम्ही जाता आणि ते कशामधून? फक्त नामामधून. फक्त नाम. आणि तेच नाम तुम्हाला निरंजनापर्यंत पोचवतं. निरंजन म्हणजे साक्षात ईश्वर, मूळ ब्रह्म, त्याच्यापर्यंत तो तुम्हाला पोचवतो. म्हणून प्रत्येकाने लक्षात घ्यायचं आहे, बाबांनो, इतका अहंकार चांगला नाही, इतका मद चांगला नाही आहे. तो मद काही कालानंतर आम्हाला संपवणार आहे, ते आम्ही पाहिलेलंच आहे. ज्यावेळेस एखाद्या गाडीला आग लागते तर सगळे दरवाजे ब्लॉक होतात. बघितलं तुम्ही? माणसाला दरवाजे उघडता येत नाही, तंदुरीसारखा माणूस असा कडक राहतो. बघितलं तुम्ही? मी बघतो, कधी कधी व्हिडिओ बघतो, मला थोडासा अभ्यास करावा लागतो, बाहेर पण पाहतो, त्याच्यामुळे मी बघतो. आणि पाहिल्यावरती कधी कधी असे विचार येतात, किती माणूस अहंकारी सुधरत नाही आहे. पार्टी करायला जातो, पार्टी, आणि अचानकच कड्यावरनं मरतात खाली येऊन. समजतच नाही नक्की भूत झाले का ईश्वरापर्यंत गेलाय तो. पण अशी पण लोक आहेत, त्यांना अजूनपर्यंत ईश्वर कळालेला नाही आहे. तो ईश्वर कसा कळेल तुम्हाला? जोपर्यंत तुम्ही जाणून घेत नाही, त्याला समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला ईश्वर कळणार नाही. अन्यथा तुम्ही फक्त वन भटकत राहणार. काय राहणार? फक्त भटकत राहणार. तुम्हाला दिशा मिळणार नाही, कसं जगायचं हेही समजणार नाही. योग्य मार्गदर्शन नाही मिळालं तर तुम्ही फसले जाणार. काय जाणार? फसले जाणार. एकच सकाळी महिला माझ्याकडे आली. मी सकाळी 10 वाजता मार्गदर्शनाला बसलेलो, तर 3 वाजता मार्गदर्शनावरून उठलो. 15 लाख रुपये त्या बाईनी जादूटोण्यामध्ये घालवले. किती? 15 लाख रुपये. विश्वास पटेल? त्या माऊलीची काही चुकी नाही, तिची काही चुकी नाही. बाबांनी इतकं घाबरून ठेवलं, एवढं मायेमध्ये अडकून ठेवलं, त्या बाईला फितवलं अक्षरशः. 15 लाख उकळले आणि हात वर केले. आता आम्ही काही करू शकत नाही. 15 लाख कशाला म्हणतात? 15 लाख बाबांना दिले. 15 लाख. आणि त्या बाईला आजार कुठला निघाला? मानसिक आजार निघाला. काय निघाला? तिला सांगितलं, करणी केली तुझ्यावर, करणी. बाई करणीमध्ये तिने 20 वर्ष व्हायला घालेले. 20 वर्ष. 20 वर्षात 15 लाख गेले. किती वर्षात? त्या 20 वर्षामध्ये 1 वर्षात ती माऊली बरी झाली असती, व्यवस्थित डॉक्टर पाहिला असता, तर आता ती ठणठणीत राहिली असती, वन भटकायची वेळ आली नसती, घरादाराचा विस्फोट झाला नसता, चारी दिशेला 4 तोंड झाले नसते, मुलाबाळांमध्ये, बाप मुलामध्ये, आई मुलामध्ये भांडणं झाली नसती, सगळे सुंदर आणि छान राहिले असते नसते. पण लोकांना अंधश्रद्धेमध्ये जास्त अडकायचं या युगामध्ये. मला वाटलं अंधश्रद्धा संपली आहे. आता भरपूर काय डिबेट चालतात, बघितलं ना तुम्ही? काय काय नाटकं चालतात त्याच्यामध्ये. आणि काय भोंदू साधू पण आमची तिथं बोंबलत जातात. त्याच्यामुळे आमच्या सनातन धर्माला नाव ठेवलं जातं आणि अशी लोक फायदाच घ्यायला येतात. आणि विचित्र काय आमच्या ग्रंथपुराणातले काही शॉर्टकटमध्ये काही शब्द काढतात आणि ते आम्हाला ब्रह्मज्ञान द्यायला लागतात. आणि त्याच्यातनं मग सीतामातेनी काय केलं, रामानी काय केलं, कृष्ण भगवानांनी काय केलं, शंकरांनी काय केलं, विष्णूंनी काय केलं, माता लक्ष्मीनी काय केलं, अंबा मातेनी काय केलं, भैरवानी काय केलं, महाकालीनी काय केलं, बटुक भैरवानी काय केलं,
दत्तात्रय भगवानांनी काय केलं, आमच्या स्वामी महाराजांनी काय केलं, साईबाबांनी काय केलं, गजानन महाराजांनी काय केलं, यांना फक्त कारणं पाहिजे. काय पाहिजे? फक्त कारणं पाहिजे. पण तरी आमचा हिंदू समाज सुधरत नाही. सुधरतोय का? नाही सुधरत आमचा हिंदू समाजात. कारण की आमचा हिंदू समाज आमच्या हिंदूलाच विरोध करतो. आमचा हिंदू समाज आमच्या हिंदूलाच विरोध करतो. आमचे पण अशी काही हिंदू आहेत, आमच्या देवांबद्दल नावं ठेवणारी लोक आहेत. काही साधू संतांना, योग्य साधू संतांना नावं ठेवतात, तुम्ही लोकांना भ्रमामध्ये टाकतात. आता हे तुम्हाला भ्रमामध्ये टाकतोय मी त्या डिबेटचं सांगतोय बरं का, माझं नाही सांगत. पण मी भ्रमामध्ये टाकतोय का? नाही. योग्य ते ज्ञान तुमच्यासमोर मांडतोय. जर आज हे मी तुम्हाला सांगितलं नाही तर ईश्वर आणि सनातन धर्म कळेल का आम्हाला? आपल्या सनातन धर्मामध्ये, आपल्या नामामध्ये किती सामर्थ्य हे कळेल का लोकांना? नामातनं मेलेला मुर्दा उठतो एवढी ताकद आहे. जुन्या काळामध्ये अशा घटना संतांनी घडून दाखवल्या. नामामध्ये सदेहात सगट संत तुकाराम महाराज वैकुंठात गेले, त्याच्यातही चर्चा करते संत तुकाराम महाराजांचा खून झाला. हे त्यावेळेस पाहायला होते, हे होते त्यावेळेस. त्यांना पुनर्जन्म आठवतं. म्हणजे एवढे ब्रह्मज्ञानी आहेत, त्रिकाल ज्ञानी आहेत. यांना कळतं तुकाराम महाराजांचा खून झाला, त्या ब्राह्मणांनी खून केला. अहो त्याच ब्राह्मणाला आमच्या तुकाराम महाराजांनी ईश्वर दाखवला. तेच ब्राह्मण तुकाराम महाराजांचा जय जयकार करत होते, आमच्या ज्ञानेश्वर माऊलींचा जय जयकार होते. उगाच त्या ब्राह्मणाला नावं ठेवून त्यांचा समाज बदनाम करतायत. नाही करत आहे का? मग त्याच्यासाठी जात पात पाहण्यापेक्षा हिंदू सनातन धर्म महत्त्वाचा नाही का तुमच्या आमच्यासाठी? ज्यावेळेस हिंदू सनातन धर्म टिकेल त्यावेळेस तुमच्या मराठा समाज, अमुक समाज, तमुक समाज तरच तो टिकेल का नाही? एकजुटीने राहाल त्यावेळेस कुठेतरी मशाल उभी राहील का नाही अग्नीची? अन्यथा काय होणार आहे? त्याच्यातच आपल्याला स्वाहा करतील आणि आपला भस्म करतील. जर तुम्ही आम्ही एकत्र आलो नाही तर त्याच्यासाठी संतांची जास्त गरज आहे. जोपर्यंत संत तुम्हाला सनातन धर्म समजून सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला खरा ईश्वर आणि सनातन धर्म कळणार नाही आणि नामाचा महिमा कळणार नाही. मी बोलतोय ते लक्षात येते सर्वांच्या. म्हणजे अशा आपल्या आताच्या या कलियुगामध्ये अशी पण महापापी, महादैत्य, कलिपुत्र जन्माला आलेले आहेत. आमच्या देवांना पण सोडलं नाही या लोकांनी. म्हणजे आपली संस्कृती संपवायला बघतायत, आपला सनातन धर्म संपवायला बघतायत. आणि बोलतात सब म्हणजे सगळे धर्म एकत्र पाहिजे, सगळे तुम्ही जातीपाती पडता, तुम्ही अमुक तमुक करता. जर तुम्ही आम्ही सनातन धर्म पकडून नाही चाललो तर तुमच्या आमच्या आया बहिणी रस्त्यावर पण फिरणार नाहीत. फिरतील का? जुन्या काळात जा, मुघलांच्या काळात जावा. आणि आत्ता पण पहा, युद्ध बघा ना तुम्ही, युद्ध पाहताय ना, युद्धात काय चाललंय. ज्या वेळेस त्यांच्यावर येतं ना त्यावेळेस एकत्र येतात ते. आणि तुम्ही आम्ही काय करतो? एखादा मार खातोय, खाऊ दे मार, चांगला मारतात. त्यांनी काहीतरी चुकी केली असेल म्हणून मार खातोय. वाचवायला जाणार नाही आपला व्यक्ती. तो मला बोललेला त्यावेळेस तो राग धरून त्याला वाचवायला जात नाही तो. आणि त्यांचा एखादा व्यक्ती, त्यांच्यात किती भांडणं असू दे पण ते एकत्र येतात त्या कळपासारखे. याला मजप असं म्हणतात. येते का? फतवा निघतो, फतवा. आता ते महाराज कुठच्या कुठे चालले, पण आपला नामाचा महिमा चालू आहे. पण असं सटकतो माणूस, कुठे ना कुठे सटकतो. सटकायला तर पाहिजे ना, थोडंफार तरी असं इकडून तिकडून टाकायला पाहिजे डोक्यामध्ये. आणि हे संतच टाकू शकतात. दुसऱ्याची कोणाची हिंमत नाहीये, कोणाची हिंमत नाहीये. घाबरतात लोक, घाबरतात. काय होईल, अरे काय होणार आहे? असंही तू कोणाच्या कामा नाही आहे. फक्त बायको आणि पोरं तेवढ्यापर्यंतच मर्यादित आहे. तू समाजासाठी काय कामाचा तू? आणि आला तरी स्वतःची खळगी भरतो. आहे का काय उपयोगांचा? नाही. त्याच्यासाठी संतांच्या सानिध्यात जा. संत जे सांगतील ते ऐका. त्याच्यातनं तुमचा आमचा उद्धार आहे. ते कधी म्हणणार नाही तुमचा प्रपंच सोडा, तुमच्या बायका पोरं सोडा, संन्यास घ्या, नागे व्हा, फौज निर्माण करा. आणि त्या काळामध्ये मथुरेमध्ये नागाबाबांनी जसं मुघलांना हरवलं, एकेकाला कापून टाकलं.
नागांनी 80,000 फौज नागांची. एवढा औरंगजेब घाबरला, बाबा ही यांची फौज राजांची परवडली, पण हे नागे नकोय आम्हाला बोलला. काय बोलला? हे नागे नको, सर्वात खतरनाक नागे. एक एक आशे कापले ना, तुम्ही विचार पण करू शकत नाही. तुकडे तुकडे केले त्यांचे, तुकडे तुकडे. एवढे नागा फौज खतरनाक आहे. याला नागा संत असं, नागा योगी असं म्हटलं गेले. एक हात में बाला, एक हात में माला. आपलं शास्त्र हे शिकवतं. लोक बोलतात साधू संतांनी असं राहावं, हात जोडावे. कोणासमोर? दैत्यासमोर का माणसासमोर? अहो माणसासमोर हात जोडले तर ठीक आहे, त्याच्यामध्ये राम पाहतो आम्ही. पण एखाद्या दैत्याच्या हृदयामध्ये राक्षस दैत्यच भरला आहे आणि तो माहिती आहे आता हा घात करणार आहे, मग त्याच्यासमोर हात जोडून जमणार आहे का तुम्हा आम्हाला? मग त्याच्यासाठी आपलं संरक्षण करणं हे आपल्यालाच, म्हणजे आपल्यालाच उभं राहणे, दुसरं येणार नाही कोण. तुम्ही जोपर्यंत पोलीस स्टेशनला कॉल करसपर्यंत एखादा व्यक्ती तुमचा घात करून जाणार आहे, तोपर्यंत तुम्हाला 2 हात करता यायला पाहिजे. हे आपलं शास्त्र सांगतं. आलं लक्षामध्ये? कधी शंकराचार्यांचं तुम्ही ऐका काय म्हणतात, ज्यावेळेस आपल्या धर्मावर येईल त्याला गोळी मारा. नाही बोलत, आपल्या शास्त्रात दिले. मी बोलत नाही, शंकराचार्य बोलतात. नाहीतर तर महाराज बोलले गोळी मारा. म्हणजे ही अवस्था आहे. पण सांगायचं कारण की शंकराचार्य पुढे कोण आहे का? भगवान शंकराचार्य असं म्हटलं गेलेलं आहे, शंकर स्वरूप मानलं गेलेलं आहे त्यांना. त्यांच्या पुढे कुठलंच तत्व नाही. ते प्रथम गुरु मानले गेलेले आहेत आणि त्यांना प्रथम गुरु मानल्यामुळे ते तुम्हा आम्हाला जे ज्ञान देतील ते तुम्हा आम्हाला ऐकायचं आहे. 4 पीठाचे 4 पीठाधीश्वर ते शंकराचार्य. ते शंकराचार्य तुम्हा आम्हाला चांगलं ज्ञान देतात. आणि त्याच्यात जो बोलतात ना धर्मासाठी सर्वात जास्त लढणारा ते मुक्तेश्वरानंद स्वामी जे आहे शंकर आहेत, ते सगळ्यात खतरनाक आहे. त्यांचे शब्द मला आवडतात कारण की ते स्पष्ट बोलतात, त्याच्यामुळे लोकांना त्यांचा राग येतो. पण बऱ्याच हिंमत नाही कोणाची, कारण शंकराचार्य आहेत ना. कारण शंकराचार्यांना सत्यच बोलावं लागतं, असत्य कधीच बोलू शकत नाही. ते सगळ्या पंतप्रधानांचा पण विरोध करतात, मुख्यमंत्र्यांचा पण विरोध करतात, सगळ्यांचा, पण कोणाची हिंमत नाही बोट उचलायची. कारण त्यांना शंकराचार्य असं म्हटलेले, भगवान शंकराचार्य. म्हणून संतांच्या सानिध्यात राहा आणि आपला धर्म पहिला जाणून घ्या, आपली संस्कृती जाणून घ्या आणि त्या धर्मानुसार वागा आणि ईश्वराचं नाम घ्या. त्या नामातनं तुमचा उद्धार करा. आणि ज्या वेळेस आपल्या धर्मावर संकट येईल त्यावेळेस प्रत्येक हिंदूंनी एकत्र येऊन त्याचा विरोध करता यायला पाहिजे. आलं लक्षामध्ये? मी काय सांगितलं सगळ्यांनी मनावर बिंबवलं का गेलं? पण ते बिंबवा, मी सांगून आहे ना घसा दुखायला लागला माझा. पण लोक काय सुधरत नाही आहेत, त्याच्यामुळे यूट्यूब चॅनल पण काढला. मी बरंच बोलतो त्याच्यावर, पण मी कधी पण सांगायचं कारण काय, मला काय समाजासमोर पोचायचं नाही आहे, मला काय कोणाची घेण देण नाही आहे. मी लोकांना डायरेक्ट बोलतो, मला सबस्क्राईब करू नका, लाईक करू नका, काहीच करू नका. मला काही घेण देण नाही त्याच्याशी. माझ्या व्हिडिओमध्ये 4-5 व्हिडिओमध्ये आहे, बघा तुम्ही. करायचं पण नाही म्हणलं मला. जे भिकारी असतील वाटी घेऊन फिरतात त्यांना करा म्हणलं, पण मला नाही करायचं म्हणलं. मी लोकहितासाठी जन्म घेतलेला आहे आणि तेच कार्य मरसपर्यंत करत राहणार आहे. म्हणून हेच कार्य अहंकार गाळून होतं. काय होतं? आणि तोच अहंकार आमच्या गुरूंनी आम्हाला गाळायला लावला. त्याच्यासाठी आम्ही इथं उभे आहे. आणि त्या अहंकारामध्ये कसं जगायचं ते नाम घ्यायला लावलं आणि त्या नामातनं आज तुमच्यासमोर मी उभा आहे. आणि ते नाम तुमचा अहंकार मोडून काढतं. आज न उद्या ती वेळ येते, त्यावेळेस माणूस ह्या भूमीवर हात टेकतो आणि ईश्वराला शरण जातो. आणि त्यावेळेस बघा ईश्वर एवढा दयावंत आहे, तो त्याच्या लेकराला माफ करतो. मग तो म्हातारा असू नाही तर जवान असू, तरी या कलियुगात देव तुम्हाला माफ करायला तयार आहे. म्हणून सगळ्यांनी स्वामी समर्थ महाराजांना शरण जायचंय आणि परत एकदा बोलायचंय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महा
महादेव. 1 मिनटं स्वामींचं नाम घ्यायचं टाळ्यांच्या गजरामध्ये आणि मोठ्याने नाम घ्यायचं बरं का. चला सुरुवात करायची. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद
वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा शिव गोरक्ष जय गोरक्ष जय गोरक्ष जय गोरक्ष 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 शिव गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय गोरक्ष जय गोरक्ष नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव
दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु शिव गोरक्षनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री गुरु महाराज की जय। ओम श्री महालक्ष्मी माता की जय। हर हर महादेव। आदेश कळालं नामाचा महिमा। नाम